ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात। मेळाव्याचा पहिला टीजरही प्रसिद्ध। महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात ठाकरेंचा लढा, सामील व्हा, वाजत गाजत मेळाव्याला या, टीजरमधून आवाहन। ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापासून काँग्रेस दूर राहणार असल्याची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ मेळाव्याला जाणार नसल्याची माहिती। महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसणार। व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। मीरा भाईंदरमधील मनसे विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना संदीप देशपांडेंचा इशारा। ठाकरे ब्रँडचा बँड बाजलाय। भाजपा आमदार परिणय फुकेंची टीका। तर दोन तलवारी एका मॅनामध्ये राहणार नाहीत, ठाकरे एकत्र आल्यानं फरक पडणार नाही। शिंदे सेनेच्या नीलम गोरे आणि खोतकर यांची टीका। मुंबईमध्ये येऊन हिंदी भाषा बोलून दाखवणार, थांबवून दाखवा। शंकराचार्य परिषदेचे स्वामी आनंद स्वरूप यांचं मनसेला आव्हान, हातपाय तोडण्याची ही धमकी। थोरले बाजीराव पेशव्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची मशाल तेवत ठेवली। बाजीराव पेशव्यांनी एकही लढाई हारली नाही। अमित शहांकडून पेशव्यांच्या कार्याचा गौरव। अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान पुण्यामध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक। कोंढव्यातील बलात्काराच्या घटनेविरोधात आंदोलन। फडणवीस सरकारसह शहांविरोधात घोषणाबाजी। कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, तर जनतेच्या विकासाची कामं करा। भाजप आमदारांना मुख्यमंत्री फडणवीसांचा कानमंत्र। सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याच्याही सूचना। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। अ ब क ड वर्ग वारीसह भाजपला सर्वाधिक 48% महामंडळ, तर शिंदे सेनेच्या वाट्याला 29% आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 23% पदं। शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक। विधान भवन परिसरामध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार, सर्व योजनांचं ऑडिट करा। सत्ताधारी भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची मागणी। शेतकऱ्यांपर्यंत योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची ही मागणी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींसह मवियाचे नेते सतेज पाटील आणि कैलास पाटलांचं चलो पंढरपूर आंदोलन। मुख्यमंत्री फडणवीसांना महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी दे, विठुराया चरणी घालणार साकडं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभरातील प्रांत प्रचारकांची दिल्लीमध्ये 3 दिवस बैठक। संघाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमावर होणार चर्चा। मोहन भागवत आणि दत्तात्रय होसबळे करणार मार्गदर्शन। पंतप्रधान मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाच्या दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींसमोर भोजपुरी भजनाचं गायन। त्रिनिदादमधील भारतीयांशीही साधला संवाद। संभाजीनगरमध्ये इंस्टाग्रामवर ओळख करून 10वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार। रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग। चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, आरोपी फरार। जालन्यामध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यानं वडिलांना मारहाण। 2 टवाळखोरांकडून मुलीच्या वडिलांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण। बीडच्या केजमध्ये आरोग्य उपकेंद्रामध्ये जात असताना गतिमंद तरुणीवरती अत्याचार। 2 जूनची घटना। केज पोलिसांनी आरोपी नाना चौरेला ठोकल्या बेड्या। मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघरला येलो अलर्ट जारी। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग। गोदाकाठावरील मंदिरांच्या भोवती पाणीच पाणी। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, तर इगतपुरीतील भावली धरण 100% भरलं।
साताऱ्यात पावसाची संततधार, कन्हेर आणि उरमोडी धरणातून विसर्ग, वेण्णा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी पंढरपूरच्या वेशीवर, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज भंडीशेगाव ते वेळापूर प्रवास, तर तुकोबा महाराजांच्या पालखीचा पिराची कुरोली ते वाखरी प्रवास. बाजीरावाची विहीर इथं दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण.